guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. तर आतापर्यंत आपण बिट्स अँड पीसेस मध्ये आयुर्वेद पार्ट हा पार्ट तो पार्ट घेत होतो, पण आता मी स्पेसिफिकली लिगामेंट्स ऑफ नी जॉईंट्स घेतीये. बिकॉज लिगामेंट्स ऑफ नी जॉईंट्स वरती तुम्हाला एक SAQ किंवा LAQ काही विचारलं जाऊ शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि आपण या व्हिडिओज मध्ये ऑफकोर्स छोटे मोठे टॉपिक्सच घेतो, जास्त ब्रीफ मध्ये आपण घेत नाही. तर आता मी तुम्हाला ऍटलीस्ट वरून तरी नी जॉईंटच्या लिगामेंट्स बद्दल इंट्रोडक्शन करून देईल. म्हणजे काय, जर एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला अँड इवन इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड, तुम्ही काहीतरी लिहून येताल. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, फायब्रस कॅप्सूल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, कोणताही जॉईंट असो दोन पार्ट्स नेहमी आठवण ठेवायचे. कोणकोणते? फायब्रस कॅप्सूल अँड सायनोवियल मेम्ब्रेन. ओके, हे दोन जे असतात, हे दोन लिगामेंट जे असतात ते ऑल द 6 म्हणू शकता, जे 6 मेजर जॉईंट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये प्रेझेंट असणारच. इनफॅक्ट बाकीच्यांमध्ये पण असणार. ओके, तर फर्स्ट काय, फायब्रस कॅप्सूल. कॅप्सूल ऑफ नी जॉईंट काय आहे? इम्पॉर्टंट वर्ड, वीक अँड कॉम्प्लेक्स. पण त्याला बाकीचे अदर स्ट्रक्चर्स असतात जे त्याला स्ट्रॉंग बनवतात. इंडिव्हिज्युअली तो स्वतः कशी आहे, तर वीक आहे आणि कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर काय, आता त्याची अटॅचमेंट कुठे आहे? सगळ्यात आधी आता अटॅचमेंट शिकायला आपण हे बघू. सो हे असणार आहे आपला फीमर आणि इथे कुठेतरी आपला असं असणार आहे टिबिया. करेक्ट, हेच आहे. इथे आपले मेनिस्कस वगैरे जे असतात ते प्रेझेंट असतात. करेक्ट, आपले मेनिस्कस वगैरे. आता इथे अटॅचमेंट असते. आता त्यांनी काय म्हटलंय, इट कव्हर्स or attaches 1 centimeter beyond the articular margin. तर ही आर्टिक्युलर मार्जिन आहे, त्याचा पण 1 सेंटीमीटर, म्हणजे विचार करा. तर इथं असते आपली फायब्रस कॅप्सूल. ठीक आहे. आणि मग काय सांगितलेलं, अँटेरियरली डेफिशियंट रिप्लेस बाय क्वाड्रिसेप्स फिमोरेस. आता हे आपल्याला माहिती आहे, त्यालाच आपण काय म्हणू, लिगामेंटम पटेली. जे पुढे खाली जाऊन लिगामेंटम पटेली बनतात, पण जे अँटेरियरला असतात त्याला ते रिप्रेस झालेली असतात. म्हणजे फायब्रस कॅप्सूल जे असते ते अँटेरियरली प्रेझेंट असते का? नाही. त्याच्या जागी काय प्रेझेंट असतं? क्वाड्रिसेप्स फिमोरिस मसल प्रेझेंट असते किंवा त्याचा टेंडन प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्यानंतर सायनोवियल मेम्ब्रेन. मी तुम्हाला सांगितलं होतं, अगदी फायब्रस जी कॅप्सूल होती आपली. इथं आपण घेऊया परत सेम स्ट्रक्चर, थोडं मागे पुढे होईल तेवढं कन्सिडर करून घ्या सगळ्यांनी. हे फीमर आणि टिबिया जे मी बनवलेलं आहे. आता आपण काय बघितलं होतं, इथं जर आपली ही असली 1 सेंटीमीटर वरतून खाली इथं, तर याच्या एक्झॅक्टली इनर साइडला आपले काय प्रेझेंट असणार आहे? इथे आपली काय प्रेझेंट असणार आहे? सायनोवियल मेम्ब्रेन. इझी आहे. एक्झॅक्टली इनर साइडला काय प्रेझेंट आहे? सायनोवियल मेम्ब्रेन. त्यानंतर टिबियल कोलॅटरल लिगामेंट. नावातच सांगितलेलं आहे, टिबियल कोलॅटरल. आता हे कुठे जाणार आहे? टिबिया पर्यंत. कुठे असते? एक्सटेंड फ्रॉम मीडियल एपिकॉन्डाइल ऑफ फीमर टू द मीडियल सरफेस और शाफ्ट ऑफ द टिबिया. आता याच्यासाठी आपण डिफरंट कलर घेऊ, ब्लू. So starts from here, goes down to the shaft of tibia like this, right epicondyle पासून. आपण कारण की टिबिया कुठे असतो? राईट साइडला और मीडियल साइडला असतो. ठीक आहे. सो दिस इझी. त्यानंतर काय आहे? हॅज सुपरफिशियल अँड डीप पार्ट ब्लेंडेड विथ द मीडियल मेनिस्कस. आता हे जे होता हा सपोज सुपरफिशियल, तर हा डीप पार्ट असणार आहे. आणि इथं जे मीडियल मेनिस्कस असणार आहे, आता मीडियल मेनिस्कस मी तुम्हाला पिंक कलरच्या पेननी दाखवते. असं वरती एक मेनिस्कस असतो ना, त्याच्यासोबत तो डीपली काय असतो? ब्लेंडेड असतो, मिक्स झालेला असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट इज नथिंग बट फिब्युलर कोलॅटरल. आता फिब्युलर कोलॅटरल बी टिबियल कोलॅटरल सारखाच आहे. आता इथं मी तुमचा याचाच कंटिन्युएशनला इथं फिब्युला बोन बनवून टाकते. सो दिस इज युअर समवॉट लाईक फिब्युला बोन असते. ठीक आहे. आणि फिब्युलर कोलॅटरल कशी असेल मग? इथून जाईल आणि फिब्युला पर्यंत जाईल. टिबियल कोलॅटरल टिबिया पर्यंत गेली होती, तर फिब्युलर कोलॅटरल फिब्युला पर्यंत जाईल, पण लेफ्ट एपिकॉन्डाइलनी, हा राईट एपिकॉन्डाइलनी. आणि हा वाला जो होता हा स्ट्रॉंग होता आणि इथे 2 पार्ट्स होते. कोणकोणते? सुपरफिशियल अँड डीप. फिब्युला कोलॅटरल लिगामेंट मध्ये असं काही नाही आणि ते लूजली असते, खूप जास्त ब्लेंडेड नसते. हे टाईट असते, स्ट्रॉंग असते आणि यांच्यामध्ये खूप गॅप असते. ठीक आहे. फिब्युलर कोलॅटरल मध्ये इट इज नॉट दॅट मच स्ट्रॉंग. तर इथे लिहिलं पण असेल, हॅज सुपरफिशियल अँड डीप पार्ट ब्लेंडेड विथ द मीडियल मेनिस्कस. ओके, खाली जायचं मग आता.
सो नेक्स्ट विल गो टू द फिब्युलर कोलॅटरल लिगामेंट. आता फिब्युलर कोलॅटरल लिगामेंट मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. एक्सटेंड फ्रॉम लॅटरल एपिकॉन्डाइल ऑफ फीमर टू दी हेड ऑफ फिब्युला. सिंगल शॉर्ट कॉर्ड लाईक नॉट ब्लेंडेड विथ द लॅटरल मेनिस्काय. मी तुम्हाला सांगितलं खूप जास्त डिस्टन्स असतो ज्याच्यामध्ये शॉर्ट असतो आणि नॉट दॅट स्ट्रॉंग असते. त्यानंतर आहे मीडियल मेनिस्कस. आता मीडियल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस ऍक्च्युअली साइड बाय साइड स्टडी झालेलं चांगलं असते. काही नाही, एक फक्त डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये, मी तुम्हाला सांगते. सो फर्स्ट मीडियल मेनिस्कस, लॅटरल मेनिस्कस दोघंचे दोघं काय फायब्रो कार्टिलेजिनस रिम आहे, दोघं पण सेम. त्यानंतर सुपिरियर पेरिफेरल फ्लॅट सरफेस ऑफ मीडियल कॉन्डाइल ऑफ द टिबिया हॅज अ सुपिरियर अँड इन्फिरियर सरफेस. ओके, मी तुम्हाला डायग्रामच बनवते. आता जर तुम्हाला फीमर आहे टिबियाचं अप्पर एंड आठवत असेल तर त्यात मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलं होतं. एक असं काइंड ऑफ स्ट्रक्चर असतो, टिबियाच्या अप्पर एंडची गोष्ट चाललेली आहे इथं. आणि इथं आणि इथं दोन मेनिस्काय असतात, एक मोठा असतो आणि एक छोटा असतो. हे कशासाठी असतात, जे फीमर जे कॉन्डाइल्स असतात ते बरोबर तिथे अटॅच झाले पाहिजे आणि प्रॉपर नी जॉईंट फॉर्म झाला पाहिजे, म्हणून ते मेनिस्कस असतात. तर आता मीडियल मेनिस्कसचे प्रॉपर्टीज आपण बघूया सगळ्यात आधी. फायब्रोकार्टिलेजस कॉमन आहे. सुपिरियर पेरिफेरल फ्लॅट सरफेस ऑफ मीडियल कॉन्डाइल ऑफ टिबिया हॅज सुपिरियर अँड इन्फिरियर सरफेस. आता सुपिरियर अँड इन्फिरियर म्हटलेलं आहे. हा जो वरचा विजिबल आहे हा सुपिरियर सरफेस आणि जे खालून अटॅच असेल तो तर इन्फिरियर सरफेस. एवढं विजिबल, एवढं तर समजलं असेल. आउटर अँड इनर बॉर्डर. आता आउटर अँड इनर बॉर्डर दाखवू शकते मी तुम्हाला. सो दिस इज द इनर बॉर्डर, दिस विल बी द आउटर बॉर्डर ऑफ द मेनिस्काय. त्यानंतर काय आहे, अँटेरियर हॉर्न अँड पोस्टीरियर हॉर्न. दिस विल बी द अँटेरियर हॉर्न, this will be the posterior horn. Will show with a different color. So this is the anterior horn, this is the posterior horn. Now same goes for this. याच्यात पण सेम वस्तू दिसणार. काय काय दिसणार, बॉर्डर्स दिसणार, सरफेसेस दिसणार आणि हॉर्न्स दिसणार. सेम, फक्त डिफरन्स काय आहे, मीडियल वाला लार्ज आणि ओव्हल शेपचा असतो आणि लेफ्ट वाला किंवा लॅटरल वाला कसा असतो, स्मॉल असतो आणि सर्क्युलर असतो. हे इम्पॉर्टंट आहे. इथं काय, लार्ज अँड ओव्हल मीडियल वाला आणि लॅटरल वाला कसा आहे, स्मॉल अँड सर्क्युलर. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे डायरेक्ट लर्न पाहिजे तुम्हाला. बाकी ऑलमोस्ट सेम आहे, फक्त हा एकच डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे मीडियल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस मध्ये. ठीक आहे. त्यानंतर अच्छा, आता तुम्ही म्हणाल की मॅम ते लिगामेंट थोडी आहे, ते लिगामेंट नाहीये पण ते स्ट्रक्चर्स आहे. एक फायब्रो कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे ना, ज्याच्यात एक्झॅक्टली तो फीमरचे हेड अटॅच होणार आहे आणि तो जॉईंट फॉर्म करणार आहे. इसीलिए ते ऍक्ट ऍज स्टेबिलिटी म्हणून त्यांना पण एक लिगामेंट कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर लिगामेंटम पटेली. लिगामेंटम पटेली सगळ्यांना माहिती आहे, जे आपल्या क्वाड्रिसेप्स फ्युमोरिसचा मसलचा टेंडन असतो तेच पुढे जाऊन काय बनतं, लिगामेंटम पटेली, आणि तेच फर्दर जाऊन काय असतो, पटेला बोन फॉर्म करतो. ठीक आहे. एक्सटेंड फ्रॉम अपेक्स ऑफ पटेला टू द टिबियल ट्युबरोसिटी. अच्छा, आता मी तुम्हाला ते सांगून देते. आता क्वाड्रिसेप्स फिमोरिसचा टेंडन आला, इथून क्वाड्रिसेप्स फिमोरिसचा टेंडन आला. ठीक आहे, असा, आणि मग त्यांनी काय स्टार्ट केलं, पटेला बोन, हा बोन, आणि हे पुढं इथं एंड. आता मागून काहीतरी जाणार, ते अपेक्स. आता जेन्युअनली स्पीकिंग द पटेला जो असतो तो थोडा इन्व्हर्टेड बोन असतो, तर त्याचा अपेक्स असा खाली असतो. तो अपेक्स पासून स्टार्ट होणार आणि टिबियाच्या जिथं पण टिबियल ट्युबरोसिटी प्रेझेंट असेल, एक्झॅक्टली खालीच असते ट्रायंग्युलर शेपची, तिथं जाऊन तो अटॅच होतो, लिगामेंटम पटेली. ठीक आहे. काय येतो, क्वाड्रिसेप्सचा टेंडन येतो, पटेलाचा बोन फॉर्म करतो, त्याच्या अपेक्स वरून लिगामेंटम पटेली स्टार्ट होतो आणि टिबियल ट्युबरोसिटी पर्यंत जाऊन एंड होतो. इझी, काहीच नव्हतं. त्यानंतर दोन इम्पॉर्टंट आहे, अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट आणि पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट. सो अँटेरियर क्रुशिएट म्हणजे काय, नेम गिवन अकॉर्डिंग टू देअर अटॅचमेंट ऑन टिबिया. तर टिबियाला जसे ते अटॅच्ड आहे त्या हिशोबाने त्याचे नावं दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, टिबियाची अटॅचमेंट वरून. आता इट क्रॉसेस इन सच अ वे दॅट फॉर्म्स अ क्रुशिएट. आता क्रुशिएट म्हणजे काय हे विचारणार तुम्ही. क्रुशिएट म्हणजे एक्झॅक्टली ऑब्लिक नाही,
एका पार्ट पासून स्टार्ट करते पण दुसऱ्या पार्टचं दुसऱ्या वॉल पर्यंत जाते, त्याला क्रुशिएट म्हणतात. आता त्याला एक्सप्लेन करायचं माझ्याकडे एक छान आयडिया आहे. मी त्याच्यासाठी एक स्पेशल डायग्राम बनवलेली आहे तुमच्यासाठी. पहिला आपण वाचून घेऊया काय आहे. नेम गिवन अकॉर्डिंग टू देअर अटॅचमेंट ऑन टिबिया. तर अँटेरियर क्रुशिएट कशी आहे? इट क्रॉसेस एक्सटेंड फ्रॉम अँटेरियर इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया, म्हणून त्याचं नाव काय? अँटेरियर क्रुशिएट. कुठून स्टार्ट होतं? अँटेरियर इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया अप टू लॅटरल कॉन्डाइल्स मीडियल सरफेस ऑफ फीमर. इथं जे डायग्राम आहे त्याच्यावरती तुम्हाला क्रुशिएट दिसेल की नाही माहिती नाही, पण ह्याच्यावर तुम्हाला डायग्राम जरूर दिसतंय. आता इथे आपण काय बघितलं होतं की जी टिबियाची अँटेरियर जे असणारे इंटरकॉन्डायलर एरिया, म्हणजे सपोज जर तुम्ही याला पूर्ण स्किप केलं तर आपण बघू, इथून कुठेतरी स्टार्ट होईल. ते हे इंटरकॉन्डायलर एरिया असेल तर इथे कुठेतरी ते स्टार्ट होईल आणि इथून स्टार्ट होईल. आणि काय म्हटलं होतं त्यांनी की जे आपला लॅटरल एपिकॉन्डाइल असेल, लॅटरल एपिकॉन्डाइल ऑफ व्हॉट? फीमर, त्याचा मीडियल सरफेसला जाऊन चिटकेल, म्हणजे अशी. आणि जी पोस्टिरियर क्रुशिएट असते ती पोस्टिरियर साइडला स्टार्ट होते, मागच्या साइडला स्टार्ट होईल आणि याच्या ह्या साइडला जाऊन येते, ह्या साइडला जाऊन चिटकते, म्हणून त्याला पोस्टिरियर क्रुशिएट म्हटलेलं आहे. आय नो थोडं डिफिकल्ट आहे तो वाला पार्ट, बट मी तुम्हाला अजून एक डायग्राम मधून समजवण्याचा प्रयत्न करते. आता सो दिस इज लाईक माय एरिया ऑफ टिबिया. दिस इज माय फीमर. ठीक आहे. आता मी काय म्हटलंय, इथं मेनिस्कस वगैरे आहे, तर ही जागा जे आहे त्याला इंटरकॉन्डायलर रिजन म्हणतात, हे तुम्हाला माहिती. जे मी काय म्हणतेय, जे अँटेरियर पासून स्टार्ट होईल आणि अशी जाऊन फीमरच्या लॅटरल कॉन्डाइल, म्हणजे ह्या कॉन्डाइलच्या काय म्हटलं होतं त्यांनी? लॅटरल कॉन्डाइलच्या मीडियल सरफेसला जाऊन चिटकेल. म्हणजे कशी चालली ती? अशी. आता हात झाला ना त्याचा मीडियल, हा लॅटरल कॉन्डाइलचा मीडियल सरफेस, हा लॅटरल कॉन्डाइलचा लॅटरल सरफेस, अशी जाऊन चिटकेल. आणि पोस्टिरियर क्रुशिएट कशी जाणार? तर ग्रीनने आपण मार्क करू, इथून स्टार्ट होईल आणि ती अशी जाणार. सो दिस फॉर्म्स अन क्रुशिएट. म्हणून एक्स काइंड ऑफ फॉर्म करतात, ते एकामेकाला ओव्हरलॅप करून जातात, म्हणून त्याला क्रुशिएट म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर काय? एक्सटेंड फ्रॉम अँटेरियर इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया अप टू लॅटरल कॉन्डाइल्स मीडियल surface of femur, directed backward, upward and laterally, prevents posterior displacement. आता याला लर्न करण्याची तर काहीच गरज नाही. अँटेरियर क्रुशिएट पोस्टिरियर डिस्प्लेसमेंट थांबवतो आणि पोस्टिरियर क्रुशिएट अँटेरियर डिस्प्लेसमेंट थांबवतो, असं लक्षात ठेवायचं. बेसिकली ते असे क्रॉस करून एकमेकाला धरून ठेवतात, हे पुढून नाही पडलं पाहिजे, मागून नाही पडलं पाहिजे, म्हणून आपण काय नीज वरती स्टेबल राहू शकतो उभे. ओके. सेम लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे ट्रान्सवर्स लिगामेंट ऑफ नी जॉइंट. व्हेरी सिंपल कनेक्शन बिटवीन अँटेरियर हॉर्न्स ऑफ लॅटरल अँड मीडियल मेनिस्कस. परत मी तुम्हाला डायग्राम मध्ये सांगून देते. सो हे आपलं असणार आहे अगेन फीमर. हे आपण परत बनवूया टिबिया. ठीक आहे. ओ नो, माझा फीमर छोटा झालाय टिबियापेक्षा. सो हे माझा फीमर, हा माझा टिबिया. ओके. आता बघूया आपण काय. ट्रान्सवर्स लिगामेंट कनेक्शन बिटवीन अँटेरियर हॉर्न्स ऑफ द लॅटरल अँड मीडियल मेनिस्कस. इझी. हे होतं याचं आणि याचा अँटेरियर हॉर्न पोस्टेरियर हॉर्न. बघा मी सांगितलं होतं, हा जर मेनिस्कस असेल तर याचे जे अँटेरियर टोक आणि हा पोस्टेरियर हॉर्न, तर ह्या दोघांच्या मध्ये जी लिगामेंट असेल ती काय असणार आहे? ट्रान्सवर्स लिगामेंट. इझी. छोटीशी लिगामेंट आहे ट्रान्सवर्स लिगामेंट. त्यानंतर ऑब्लिक पॉप्लिटियल एक्सटेंड्स फ्रॉम द मीडियल कॉन्डाइल ऑफ टिबिया. हे थोडीशी डिफरंट आहे पण छान आहे. एक्सटेंड्स फ्रॉम मीडियल कॉन्डाइल ऑफ टिबिया, म्हणजे टिबियाची मीडियल कॉन्डाइल गोज टू ती अशी जाते. So this is nothing but the oblique popliteal ligament. Extends at the lateral condyle of femur. Oblique असं जाते ना पूर्ण, oblique popliteal ligament. बस. त्यानंतर arcuate popliteus ligament काय? Extend from head of fibula to lateral condyle of
extend from head of fibula to lateral condyle of femur and intercondylar area of tibia. आता हे बाय शेप्ड आहे, ह्याच्यासाठी मला तुम्हाला परत डायग्राम दाखवावा लागणार आहे. हे आपलं असणार आहे फिमर, ही असणार आहे टिबिया आणि इथं असणार आहे फिबुला, राईट. इथं कुठेतरी आपण फिबुला बोन कन्सिडर करू, हा फिबुला जातो, ठीक आहे. तर हे टिबिया, फिबुला आणि तो फिमर. तर हे कसं आहे, एक्सटेंड फ्रॉम हेड ऑफ फिबुला. आता तुम्ही ही लिगामेंटची प्लेसमेंट बघा, प्रॉपर वाय शेप लिगामेंट दिसेल. एक्सटेंड फ्रॉम द हेड ऑफ फिबुला, ठीक आहे. परत काय, टू लॅटरल कॉन्डाईल ऑफ फिमर, कुठं झालेलं आहे, लॅटरल कॉन्डाईल ऑफ फिमर, ठीक आहे. अँड इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया. ही तुमची लिगामेंट आहे, प्रॉपर वाय शेप लिगामेंट दिसतीये, इन्व्हर्टेड वाय आहे पण दिसतीये, किंवा असा वाय कन्सिडर करा. इट्स अ टिपिकल वाय शेप लिगामेंट. इथं लिहिलेलं आहे वाय शेप लिगामेंट. कुठून स्टार्ट होत आहे, फिबुलाच्या हेड पासून इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया आणि लॅटरल कॉन्डाईल ऑफ फिमर. सो असे आपण आपले ऑलमोस्ट 12 लिगामेंट पूर्ण केलेले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. मी सगळ्यांची तुम्हाला इंडिव्हिज्युअलाइज डायग्राम दाखवलेली आहेत आणि दीज आर व्हेरी इझी, प्लस दीज कंटेन अ लॉट ऑफ मार्क. 5 मार्करला पण येऊ शकते आणि ऑफकोर्स 10 मार्करला सुद्धा येऊ शकते. हे डायग्राम आहे, यात मॅक्झिमम जे आहे तुमचं कव्हर झालेलं आहे. मीडियर कोलॅटरल लिगामेंट दिसतोय आणि इथं लॅटरल, इथं बघा टिपिकल डिफरन्स दिसतोय. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, मीडियल कोलॅटरल खूप चिटकून आहे, लॅटरल मध्ये गॅप आहे. इथं बघा व्हाईट व्हाईट दिसतंय तुम्हाला, लॅटरल मध्ये गॅप आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं अँटेरियर आणि क्रुशिएट आणि पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट पण दाखवलेलं आहे. परत हे जे आहे, हे वाला लिगामेंट लॅटरल मेनिस्कस दाखवलेला आहे आणि हा वाला मीडियल मेनिस्कस सुद्धा दाखवलेला आहे त्यांनी. ते अजून एक दाखवू शकत होते, असा वाला जो लिगामेंट आहे, सॉरी, असा वाला जो लिगामेंट आहे तो पण दाखवू शकत होते. आय जस्ट शो यू. कोणता आहे हा, ऑब्लिक पॉप्लिटियल लिगामेंट, ठीक है. So that's all for today's lecture. I would like you to visit our site www.ayurvedmarathi.com. त्याच्यावर आम्ही एक बॅच स्टार्ट केलेली आहे, लक्ष्य बॅच म्हणून. ते फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी आहे. अँड ऑफकोर्स तिथे याच्यापेक्षा पण छान आणि डिटेलमध्ये टॉपिक्स घेतलेले आहेत. सो प्लीज डू विजिट आवर साईट. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.